है ना, ये पेंडुलम के द्वारा भी हम किसी की हीलिंग कर सकते। आज आ, आ, खुद की भी कर सकते, दूसरे की भी कर सकते। तो आज मते दादा का बर्थडे है, तो मैं कोशिश कर रहा हूँ कि मते दादा को एनर्जी भेजने की। मते दादा अगर जुड़े हैं तो मते दादा आंखें बंद करे, महसूस करे कि ये दिव्य शक्ति मुझे आ रही है। ये पेंडुलम, मते दादा से कनेक्ट हो जाओ। ये पेंडुलम दिव्य शक्ति से कनेक्ट हो जाओ। हे पेंडुलम माता पिता ईश्वर तथा सृष्टि निर्माता ब्रह्मा से कनेक्ट हो जाओ। उनकी दिव्य शक्ति मते दादा को मिले। आंखें बंद करके एनर्जी को ग्रहण करने की कोशिश करें। यह दिव्य शक्ति हमें आ रही है इस भाव से। मते दादा की पूर्ण हीलिंग हो रही है, उनको दिव्य शक्ति मिल रही। माता पिता ईश्वर सर्वदैवी शक्ति, पांच तत्वों के देवता मते दादा को हील करे। जैसे जैसे हीलिंग हो जाएगी, ये पेंडुलम की गति कम हो जाएंगी। फिर इसको कमांड भी दे सकते, अगर हीलिंग कंप्लीट हो गई तो ये पेंडुलम रुक जाओ। फिर इसको धन्यवाद करना। धन्यवाद हे दैवी शक्तियों, हे पांच तत्वों के देवताओं, हे ईश्वर पिता, हीलिंग के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। धन्यवाद। हरि ओम, हरि ओम, हरि ओम। हम लक्ष्मी दीदी को प्रार्थना करेंगे कि एक तो गोबारस आज से प्रारंभ हो गई, दिवाली हमारी प्रारंभ हो चुकी है आज से। तो उसके वो प्रीत्यर्थ हमने ध्यान रखा था। उसके सिवाय अ, आज हमारे देवराज जी मते दादा, जिनके वजह से यह क्लास शुरू हो गए, जो सर्व इस वर्ग के सर्वस्वी सर्वर है, जिनके वजह से यह आज 5 साल 4 माह तथा 20 दिन हो चुके हैं, जिनके वजह से यह दादा साहेब तुझको योग वर्ग शुरू हुआ। वह हमारे समाज के बहुत एक्टिव सभासद है। वो निरंतर 365 दिन समाज के लिए काम करते रहते, हमारे समाज के लिए और अन्य समाज के लिए। वह समाज भारती के संपादक भी है। आज 25 साल हो गए, तो निरंतर वह यह हमारा समाज भारती करके अंक भी निकलते रहता है। तो ऐसे दादा का आज 68 पूरे साल हो गए, 68, और वो 69 में अभी पदार्पण कर रहे हैं। तो हमारे डॉक्टर चारमोड़े दादा, जो हमारे और इस वर्ग के गुरु है, उनके द्वारा उनका आज अ, आज उनका जन्मदिन मनाए गए हैं। मैं सब लोगों को प्रार्थना करता हूँ कि उनको भी उनका भी अभिनंदन कीजिए, उनको भी आशीर्वाद दीजिए, तथा
आज के वर्ग के हैं जिनको क्वेश्चंस वगैरह पूछना है, तो वो आपके लिए यह हार लाया है। और आपको आपको ढेर सारी जन्मदिन की शुभकामनाएं। धन्यवाद 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 सागवारे साहेब. नमस्कार. मी प्राध्यापक केशव चिटुले. नमस्कार नमस्कार. आज 17/10 निष्काम कर्मयोगी श्री देवरावजी मते साहेब, संपादक समाज भारती, त्याचप्रमाणे समाज भारती चॅनलचे संपादक तसेच बीके ग्रुपचे संचालक यांचा आज वाढदिवस. ते 68 वर्ष पूर्ण करून 69व्या वर्षात पदार्पण करताय. त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. त्यांना उदंड निर्मल निरोगी आयुष्य लाभो. त्याचप्रमाणे त्यांच्या उर्वरित इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे बीके ग्रुप तर्फे सुद्धा त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद चेटुले साहेब. आताच आपण जाऊन आलो, आता त्यामुळे करता अपराजिताच धन्यवाद. अपराजिता तुमच्या करता खूप खूप शुभेच्छा. मान्यवरांना नमस्कार. आणि आजचे आमचे लाडले, सर्वांचे लाडले आदरणीय मते दादा, आपणास सुद्धा माझा प्रणाम. दादा, वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. सदैव हसतमुख राहा, आनंदित राहा, निरोगीत राहा, मजेत राहा, अशी शुभेच्छा. आणि आपल्यासाठी 2 ओळी बोलते आहे मी. समाज भारतीचे संस्थापक सदैव हसतमुख आदरणीय मते दादा छान. अष्टपैलू व्यक्तिमत्व महान, वाढदिवसाच्या शुभेच्छांचा आहे आज मान. जीवित शरद शतम राहोत आपण सदा आनंदात. समाजसेवा आपली निरंतर घडत राहो, अशा शुभेच्छांचा वर्षाव करतो आम्ही समूहात. तेव्हा दादांना मी विनंती करते आहे की त्यांनी माझं हे पुष्पगुच्छ आपण स्वीकारावं आणि आपणास खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. दादा, धन्यवाद ताई, धन्यवाद. स्वीकारलं आपलं पुष्पगुच्छ आणि आपल्या शुभेच्छा पण. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार दादा, खूप छान मस्त आनंदात राहा. पुनश्च एकदा जन्मदिवसाच्या आपणास खूप खूप आभारभर शुभेच्छा. धन्यवाद. अक्टूबर 2023-25 में प्रवेश किया है. इस योग वर्ग के प्रेरणा सम आदरणीय दादा साहब टिचकुली इनको प्रणाम. आदरणीय मते दादा को प्रणाम. आदरणीय ठौकर दादा को प्रणाम. आज के हमारे गुरु आदरणीय नरेश दादा को प्रणाम. और हमारे आदरणीय सबके लाडले देवराव मते दादा का आज 69वां जन्मदिन है. उसके लिए हमारे तरफ से सबको शुभेच्छा. और ऐसे ही आप 100 साल तक के अपना आयुष्य पूरा करेंगे, ऐसी शुभेच्छा. हरिओम दादा. हरिओम. धन्यवाद धन्यवाद रमेश जी. धन्यवाद. हॅलो हॅलो. हा, श्री देवरावजी मते यांना श्री भावने कुणबी सामाजिक संस्था पुणे तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य आणि वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा फ्रॉम भावने कुणबी सामाजिक संस्था पुणे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद राव. धन्यवाद. बोला ताई. नमस्कार दादा. साहेब नमस्कार. आदरणीय देवराव मते दादा, समाज भारतीचे संपादक आणि बऱ्याच याच्यात तुम्ही सहभागी झालेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असे असलेले आमचे देवराव दादा, खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी सुद्धा एक कविता केलेली आहे तुमच्यावर. आमचे देवराव दादा समाजाच्या प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक उलाढाली दर्शवून देतात. प्रत्येकाला प्रेरित करणारे समाज फूल अधिकाधिक सुगंधित करतात. म्हणजे समाज फूल
प्रत्येक व्यक्ती ही समाजफूल आहे आणि प्रत्येकाला हे सुगंधित करतात. मनामनात जागवणारे दादा, प्रत्येकाच्या मनामनात जागवणारे दादा चैतन्याचे चांदण प्रकाश देतात. प्रत्येकाच्या कार्याचा ठाव घेऊन समाज भारतीत ते प्रेमाने दर्शवतात. जागले ते प्रेमाने प्रत्येकाच्या हृदयात, जागले ते प्रेमाने प्रत्येकाच्या हृदयात, उत्साहाची सर बरसते त्यांच्या प्रत्येक कार्यात. दादा संघर्षाच्या वाटेवर काटे वेचत होते चालले, दादा संघर्षाच्या वाटेवर काटे वेचत होते चालले. कौतुक करावे तितके कमीच, दुसऱ्यास आनंद सर शिंपत राहिले, दुसऱ्यास आनंद सर शिंपत राहिले. या रौप्य महोत्सवी दादांच्या कार्याची भरभराट होऊ दे हीच सदिच्छा. आरोग्यमय उदंड आयुष्य लाभो आनंदाने. याच वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, ह्याच वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. साहेब, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपली वाढदिवस सदैव अशी राहावी. धन्यवाद राकेश साहेब. आताच भेट झाली, परत अजून भेट होते आपली. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद. आज राहावं अशा व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस आहे की ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य समाजासाठी वाहून घेतलेलं आहे आणि एवढा समाजाचा उद्धार एवढा तत्परतेने जे करणारी व्यक्तिमत्व जे आहे ते आपलं आहे दादा. आणि आपला आदर्श घ्यावासा वाटतो. त्यावेळेला आपलं कार्य, आपल्या कार्याची क्षमता पाहिली आपल्या तर आम्हाला असं वाटतं आम्ही खूप अजून छोटे आहोत असं वाटायला लागतं. एवढी आपली कार्यक्षमता मोठी आहे आणि आपला समाजसेवा मोठा आहे. एक एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करायचं ही फार मोठी गोष्ट आहे आणि अशा व्यक्तीचं शुभेच्छा देण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला चांगलं ईश्वर सुखी जीवन प्राप्त करे, समाधानी जीवन प्राप्त होऊ दे, ऐश्वर्ययुक्त जीवन प्राप्त होऊ दे, स्वास्थ्ययुक्त जीवन प्राप्त होऊ दे, आनंददायी जीवन प्राप्त होते, सुंदरमय जीवन प्राप्त होते आणि दीर्घायुष्य प्राप्त हो अशी मी हृदयातून ईश्वराशी प्रार्थना करतो. याशिवाय मी थोडंसं आपल्यासाठी एक काव्य लिहिलंय, ते जरा मी आपल्याला बोलून दाखवतो. शुभ दिन शुभ दिन शुभ दिन, देवराज जी आपका जन्मदिन. शुभ दिन शुभ दिन शुभ दिन, देवराज जी आपका शुभ दिन. सुखी संपन्न आप सदा रहे, स्वस्थ रहे आनंदी रहे, ईश्वर के छाया छत्र में सदा रहे, योग अध्यात्म आप नित्य करे. शुभ दिन शुभ दिन शुभ दिन, देवराज जी आपका जन्मदिन. सन्मार्ग पर आप नित्य चले, सत्वगुण आपका बढ़ा रहे, सत्य के मार्ग पर चलते रहे, सदैव शक्तिशाली आप बने रहे. शुभ दिन शुभ दिन शुभ दिन, देवराज जी आपका जन्मदिन. जीवन में समाधान आप सदा रहे, योग ध्यान करके स्वस्थ रहे, कर्म के मार्ग पर चलते रहे, स्वर्गावनी सुंदरता से जीवन जिए. शुभ दिन शुभ दिन शुभ दिन, देवराज जी आपका जन्मदिन. भक्ति मार्ग से आपका सद्भाव बढ़े, सदा सर्वदा आप यशस्वी रहे, 100 साल से ज्यादा आप जीवन जिए, यही दुआ योग परिवार करे, यही दुआ योग परिवार करे, यही दुआ योग परिवार करे. धन्यवाद दादा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि हृदयात शुभेच्छा. असंच आपलं खूप सुंदर, कार्य खूप सुंदर गायन केलं दादा. खूप सुंदर, खूप सुंदर दादा. खूप सुंदर गायन. सिद्धवरद बोलत आहेत सिद्धवरद. स्वतः लिहिलंय ते दादा. हार्दिक शुभेच्छा. हा, धन्यवाद सिद्धवरद. धन्यवाद बाळा. धन्यवाद. नमस्कार साहेब. हो, धन्यवाद. धन्यवाद पुन्हा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आज आपल्या वाढदिवस एक आमच्यासाठी एक आनंद आहे, आमच्यासाठी पर्वणीच आहे की आपल्यासारखे कर्मयोगी निरंतर सेवारत राहणारे आमच्या बीके ग्रुपचे सर्व
ज्यांच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातील बावणी कुणबी समाजाला एक आदर्शवरच व्यक्तिमत्व दिसते आणि कामाची एक तुमची चिकाटी, जिद्द आणि निरंतरपणा हा अनुभवले जाते. त्याच्यामुळं असं वाटते की आपल्याला 100 नाही 100च्या वर आयुष्य लाभो आणि निरंतर अशीच सेवा तुमच्या हातून घडत राहो. आम्ही तर असे ऋणी आहोत. आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली आम्ही दबलेलो आहोत. कारण तुमच्याशिवाय बीके ग्रुप असो की समाज भारतीच्या माध्यमातून समाजातील घटनांचं विवेचन असो, संश्लेषण असो किंवा स्पष्टीकरण असो की सगळ्या घटनांचा एक ओहापोह केला जातो. त्या समाज भारतीचे आपण संपादक आहात आणि तुम्हाला नित्य अशी आरोग्यदायी प्रेरणा राहो आणि आपण सुद्धा असं निरंतर आरोग्य जपत राहा. कारण हा जो योग वर्ग आहे, मी आज पहिल्यांदा अजून पुन्हा 5 वर्षाच्या बाद आल्यासारखं आलो. तर ठवकरजी, योगाचार्यजी, चारमोळीजी आणि ह्या योग वर्गाला जे जे उपस्थित आहे त्यांची सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपणास देवराजी मते साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नावाने एक मी झाड लावणार आंब्याचे शेतात आणि त्याचे आंबे जरूर खायला या. धन्यवाद. पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अवश्य दांडे साहेब, अवश्य अवश्य. आज महत्वाचं म्हणजे चेटुले सर आहे, तुम्ही या सर्व मंडळी आज जुडलेली आहे. मला खूपच एक दिवस खूप वेगळा वाटतो एकदम. आलेलो आहे विशेषतः राहुल पण या ठिकाणी आहे, मंगलाताई वगैरे सर्व मंडळी, विद्याताई वगैरे सर्व या मंडळीचं प्रेम यामुळेच निरंतर चालू आहे. देवराव दादांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि देवराव दादांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी टेक्नॉलॉजीला इतकं आत्मसात केलं आहे आणि दरवेळेस नवीन नवीन टेक्नॉलॉजी हे करून समाजाचं सगळ्या माहिती, समाजाबद्दलच्या घडामोडी, नवीन ग्रुप, लग्न समारंभ आणि वधूवर जुळवणी ह्या सगळ्या गोष्टी त्या इतक्या चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीच्या प्रकारे करतात. तर तुमचं टेक्नॉलॉजीचं प्रेम हे परत आम्हाला साठी आमच्यामध्ये देखील यावं ही आम्ही अशी इच्छा करतो. आणि आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण असेच हेल्दी राहावं. धन्यवाद धन्यवाद. हरिओम 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 दादा. हरिओम दादा. हरिओम हरिओम. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. छान हेल्दी आणि आरोग्यदायी तुम्ही राहा आणि हॅप्पी राहा, सुखी राहा. आणि आता तुम्ही जसे आधी होते तसेच मला दिसतायत, म्हणजे तुमच्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे छान वाटलं. हा आणि छान म्हणजे बघून आता आम्हाला तरी खूप दिवसानंतर मी तरी बघितलंय, त्यामुळे आनंद झालाय. तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर भरपूर अजून खूप काही इच्छा असेल करायच्या, त्या पूर्ण तुमच्या हातून होत अशी सदिच्छा भगवंताजवळ करते. आणि तुम्हाला खूप खूप म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. हरिओम दादा. खूप छान खूप छान. हरिओम हरिओम हरिओम. जय श्रीकृष्ण. मंडळीची उद्या हे सर्व संकलित होते आणि त्याच्यात आपण काम करतोय. अगदी अंतरात्म्यातून प्रत्येकांच्या ज्या वेव्ज निघतात, ज्या शुभ असतात, सात्विक असतात आणि भाविक असतात, त्या भावनात्मक वेव्ज मुळे आपलं आरोग्य, आपली उन्नती ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून आपण जे कार्य केले त्या कार्यामुळेच आपल्यामध्ये हे म्हणजे तो भाव त्यांच्यामध्ये निर्माण होतो. तुमच्या कार्यामुळे दुसऱ्यांच्या मनामध्ये भाव निर्माण होतो. हे आपल्या कर्मामुळेच होतं. तर तुमचे कर्म तेवढे छान म्हणून तुमचं सगळं एवढे सगळे लोक तुम्हाला अभिनंदन हे करतायत, आशीर्वाद म्हणजे भगवंताजवळ तुमच्यासाठी आरोग्यासाठी किंवा तुमच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा व्यक्त करतायत. साधी गोष्ट नाही ना, आहे की नाही? त्यासाठी भाग्य लागतं, कर्म लागतं आणि ते तुम्ही केलेत. हरिओम दादा. हरिओम. मी सुद्धा माझ्या कृष्णाजवळ तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा मागते. उदंड आयुष्य तुम्हाला लाभो दादा. हरिओम हरिओम. धन्यवाद हरिओम 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 हरिओम. दिवाळीच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. बोला चेटुले सर. आज आमच्या छत्रपती योग वर्गाचे योग साधक श्री उत्तमराव जाधव पुसद हे आपणास गीताद्वारे शुभेच्छा देऊ इच्छितात. चला नमस्कार. नमस्कार नमस्कार जाधव साहेब. नमस्कार. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए,
बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, है मेरी ये आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। हॅपी बर्थडे टू मते दादा. हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद. अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले आदरणीय श्री देवरावजी मते साहेब यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा आमचा योग साधक आहेत. विशेषतः नरेश दादांचे मी आभार व्यक्त करतो या वर्गाच्या वतीने, सर्व साधकांच्या वतीने. आणि दुसरा भाग आज त्याचप्रमाणे आमचे देवराव मतेजी दादा. देवराव मतेजी दादाबद्दल काय बोलायचं, सर्वांनीच आता त्यांचं गुणगान गायलं. आणि तुम्हाला हे सर्वांना माहिती ते मी सांगतो. देवराव मते दादा आणि मी, आम्ही पोस्टात नोकरी रिटायरमेंट पर्यंत केली. चांगल्या म्हणजे अगदी समाधानकारकाने. आमच्या पोस्टाचं ब्रीदवाक्यच आहे, अहर्निशम सेवामय. आणि या सेवा करत असताना आम्हाला जो काही आध्यात्मिक आनंद सेवेच्या रूपाने मिळाला, त्याचं वर्णन ज्याने ते स्वतः अनुभवलंय ते सांगू शकतात, दुसरं नाही सांगू शकतात. आपण आता निरनिराळ्या डिपार्टमेंट बद्दल ऐकतो. आमच्या पोस्टाबद्दल अजूनही जनतेच्या मनामध्ये जी चांगली भावना आहे तीच सर्व समाजामध्ये सुद्धा आहे असं आम्हाला वाटते. आणि त्या निमित्ताने देवराव मते आणि माझं जे अधिक प्रेम जुळलं, त्याला हे कारण आहे, आम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये होतो. आज देवराव दादांचा 69वा वाढदिवसामध्ये त्यांनी पदार्पण केलंय. प्रथम त्यांचे मी वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक अभिनंदन करतो. देवराव मते दादा म्हणजे साक्षात, मी तर असं म्हणेल की माणसामध्ये देव आणि संतत्व नसलं तरी चालेल. देव आम्हाला होता येणार नाही, संत आम्हाला होता येणार नाही, पण आम्हाला सज्जन होता येईल, आम्हाला माणूस होता येईल. आणि तेच आम्ही सज्जन झालं पाहिजे, आम्ही माणूस झालं पाहिजे. मला वाटते देवराव मध्ये दादाकडे पाहिल्यानंतर त्यांची प्रकृती किती शांत संयमी स्वच्छेची आहे. असं वाटतं की हे एक योगीच पुरुष आहे. आणि योग वर्गामध्ये आणायचे जुळले हा सुद्धा एक योगायोगाच आहे. रामकृष्ण दादा आणि देवराव मते दादांचं ह्या वर्गावर फार मोठं ऋण आहे. त्यांच्या दोघांच्या प्रयत्नामुळे हा वर्ग 5 वर्ष झाले सतत चालू आहे. आणि देवराव मते दादांचं त्याच्यामध्ये तांत्रिक बाजू देवराव दादा सांभाळतात आणि आमचे रामकृष्ण दादा मॅनेजमेंट बघतात. असं या दोघांच्या सहकार्यानं ही गाडी ह्या वर्गाची 5 वर्ष झाली तरी अजून सतत अविरत सुरू आहे. दादा, तुम्हाला हे 10 वर्षेपर्यंत चालवायचं आहे. आज तुमचं वय 68 आहे. आणि मला वाटते तुम्हाला हे कार्य करण्याकरता मी परमेश्वराकडे तुम्हाला शतायुष्य त्या परमेश्वराने देव अशी प्रार्थना करतो. आणि माझे 2 प्रतिक्रियेचे शब्द संपत होतात. धन्यवाद धन्यवाद. आणि दादा, मला आणखी एक मुद्दा सांगायचा राहिला. म्हणजे मागच्या वर्षाला तुमच्या ताईच्या बद्दल तुम्ही सांगितलं होतं की ते आतापर्यंत त्यांचे काय वाणीचे उच्चार ते मागच्या वर्षी मध्यंतरी आपल्याला मिळाले. म्हणजे या वर्षात तुम्हाला ही आणखीन एक सप्रेम भेट मिळाली असं माझं मत आहे. तुम्ही आतापर्यंत चिंतेमध्ये होते आजारपणाच्या, त्यातून सुद्धा आपण मुक्त झालो. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आता ही समाजसेवा करण्याकरता मुक्त झालेले आहात असं आम्हाला वाटतं. हो, सगळ्यात बरोबर. आपण मुद्दा बरोबर अगदी पॉइंट आउट केलेला आहे. यावर्षी नवीन जीवन सुरू झालेलं आहे. हा मुद्दा तुमचा खूप घेतला नाही विचारामध्ये, मला मांडायचा होता पण त्या बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेला. मला कसं वाटतं दादा की बहुधा आपण आता 5-6 वर्ष आहे ना, मला ते हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये वगैरे जर टाकता आलं तुमच्याकडून तर बघा, असं इंडियन याच्यामध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये 5 वर्ष सतत चाललेला ऑनलाईन योगा वर्ग अशा पद्धतीचं काही असेल तर तुम्ही त्याच्यावरती इनिशिएट करू शकता. करूया ते सर्व आपल्याकडे आहे सुरुवातीपासून, कारण सगळा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. हो आहे सुरुवातीपासून. करूया तसा प्रयत्न. आणि सर्व मंडळी या ठिकाणी अगदी जिव्हाळ्याने जोडलेली आहे, हा महत्वाचा पार्ट आहे. आणि आज सर्व मला शुभेच्छा देत आहेत, तो पण एक आनंदाचा क्षण आहे आजचा. दादा माझा राहिला, बोलू आता? बोला बोला. माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपले
ते गुरु आपले समाज भारतीचे संपादक, बीके ग्रुपचे संपादक, शांत, संयमी, कर्तव्यदक्ष, स्वतःला समाजकार्यात झोकून देणारे मतेदादा, आज आपल्या दिवाळीची सुरुवात म्हणजे स्वसुबारस या दिवशी आज आपला वाढदिवस आला आणि आपल्या मनात जे जे परत आपल्याला आणखी काही इच्छा असतील जे साध्य करायचं आहे त्या सर्व पूर्ण आपल्या इच्छा पूर्ण होत अशी इच्छा करते आणि दादा आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरंच हे वर्ष जे आहे हे तुम्हाला आणि आपण सर्वांनाही खूप छान गेलंय. कारण की दादा तुम्ही मनात तर सगळं ठेवून आपण सतत दिवस रात्र समाजकार्यात झोकून देणारे तुम्ही, एकदम शांत संयमी असं तुमचा स्वभाव आणि हे देवानी पण ऐकलं आणि तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होताना दिसली. कारण की ताईंना पण बरं वाटतंय यावर्षी, म्हणजे एकदम इतक्या दिवसाचा जो त्रास होता तो एकदम बरा झाला आणि तुमच्या मनात जे चॅनल जे समाज भारतीचं काम तर तुम्ही आधीपासून करत आहे, पण याच वर्षी आपलं समाज भारतीचं चॅनल सुरू झालंय. तर त्याच्यामुळे मला वाटतं तुमच्या मनात आणखी खूप इच्छा आहेत जे आपल्याला करायचे आहेत. तर त्या सगळ्यांमध्ये देव तुम्हाला यश देवो, तुम्हाला आणखी खूप छान निरोगी स्वस्थ आयुष्य लाभो, जेणेकरून तुम्हाला जेही आणखी करायचं आहे त्या सर्वांना त्यात तुमच्या इच्छा पूर्ण होत अशी इच्छा करते, देवाची प्रार्थना करते आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते दादा. खूप छान धन्यवाद ताई, धन्यवाद. वर्ष पण खूप छान आनंदात जाओ. ते अनेक वर्ष छान छान. मनातलं ओळखलं ताई, असं असतं की साधारणतः ज्या आपल्या शिकण्याला म्हणजे शिक्षण याला वयाची मर्यादा नसतं. कारण वय हे त्याला गृहीत धरायचं नाही आणि जे पहिलं शिकता आलं नाही ते आता शिकलं पाहिजे. मी त्या याने विचार करत आहे आणि आपलं सर्वांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे यातून अजून ऊर्जा मिळतं. पुढे निश्चितच आपण चांगलं काम करूया. धन्यवाद ताई, धन्यवाद. हरिओम, हरिओम काका. हे जन्मदिनाच्या शुभेच्छा द्यायच्या राहून गेल्या होत्या. हे माझ्याकडून हे छोटस रोप, याचं नाव मला माहिती नाही, पण इतकं बहरते हे फुलं लागली की. तर पुढच्या आपला समाजाचा जो कार्यक्रम होईल आरमोरीला, तोपर्यंत हे बहरलेलं असेल एवढी काळजी मी त्याची घेईल आपल्या जन्मदिनाच्या निमित्तानं. अच्छा, नाव बघेल ताई, मला आठवण राहील तेव्हा. हो, पुढच्या जेव्हा केव्हा येईन मी पहिले झाडाला विचारेल तेव्हा कुठलं झाड आहे. खूप सुंदर फुलं येतात आणि बहरतो तो एकदम. तर तसंच आपला समाज आहे, म्हणजे सुरुवातीपासून जे आपण काम करता आणि सगळे धुरीण आज समाजाचे आज ग्रुपवर जोडलेत. म्हणजे जे आपण व्हॉट्सअपवर बोलतो किंवा अशाच फोनवर बोलणं होतं, पण आज सगळ्यांचं दर्शन प्रत्यक्ष झालं सगळ्या समाज आणि आपल्या जन्मदिनाच्या निमित्तानं ते सगळे जोडलेत. हा एक दुग्ध शर्करा योग आहे. कारण कसं इकडे आरमोरीला कार्यक्रम झाला तर सगळे येऊ शकत नाही, नागपूरला कार्यक्रम झाला सगळे येऊ शकत नाही, पण आज संपूर्ण पुसद पासून ते इकडे पुणे आणि सगळं मुंबई पासून ते गडचिरोली पर्यंत असे सगळे समाजाचे धुरीण आपण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्वांचं एकतर सर्वांना धन्यवाद देते. आणि आपल्या ऋणात तर आम्ही आहोतच, कारण जे आपण काम करता समाजासाठी, समाजाच्या घटकांना सोबत घेऊन जाण्याचं काम करता. कारण कितीही प्रत्येक शहरामध्ये काही विरोध असेल समाजामध्ये, पण मते काका येत आहेत म्हटल्यानंतर ते विरोधक सुद्धा मावळून जातात की नाही बा, मुंबईवरून मते साहेब येत आहेत, गेलं पाहिजे कार्यक्रमाला. असा काही जरी कितुष्ट असेल ते विसरून जातात त्यावेळेला आणि एक मुखाने सगळेजण समाजाच्या कार्यक्रमासाठी हजर राहतात. ही आपलं व्यक्तिमत्व आहे. नावच देवराव आपलं आहे. त्या नावामध्येच सगळं आहे आणि सगळे सोबतीला आपल्या आहेत. मग चेटुले सर असतील, आपले वाघाई काका वाघाई दादा असतील, म्हणजे सगळे समाजाचे धुरीण आहेत, आपल्या सोबत आहेत. सगळीकडचे संपूर्ण राज्यात चांदा ते बांदा. चांदा ते बांदा. हो. तर आपल्याला जन्मदिनाच्या दादा काका खूप खूप शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर आपल्या समाजाची आणि आपल्या सर्वांगीण घटकाची, सर्व समाजातील घटकांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. एक छोटस आपल्यासाठी आपल्या जन्मदिनासाठी एक गीत सादर करते. म्हणजे खूप मोठं नाही. आज तुमच्या वाढदिवशी, आज तुमच्या जन्मदिनी
करतो शुभेच्छा आम्ही. सुदृढ निरोगी आरोग्याचे धनी असावे तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मते काका हॅपी बर्थडे टू यू. खूप छान, खूप छान. छान गीत. मते साहेब तुमच्यासाठी पुष्प. अरे हा धन्यवाद. धन्यवाद राहुल. सजीव पुष्प. हा कुठून? पुण्यावरून ना? हा पुण्यावरून भावनिक कुणबी सामाजिक संस्था पुण्यावरून सजीव पुष्प तुमच्यासाठी. हो हो. अरे वा वा. थैंक यू. धन्यवाद. हरिओम. हरिओम हरिओम ठाकुर जी. हरिओम हरिओम. तो मैं कुछ अर्ज करूं? हाँ बोलिए. मेरे पास कुछ कविता नहीं, कहानी नहीं, कोई गाना नहीं, कुछ भी नहीं रहेगा, सिर्फ दिल से हार्दिक शुभेच्छा। मेरा नाम डॉक्टर सत्य ठाकुर है। मैं ठाकुर नेचुरोपैथी हॉस्पिटल दरभंगा बिहार से हूँ। और हाँ, वहाँ से आपके बारे में जितना सुना है मुझे तो लगता है कि बहुत छोटा सा हम प्रस्तुत करेंगे। बहुत दिल से धन्यवाद आपका। आप लोग इतना सारा अच्छा काम कर रहे हैं और जो भी योगदान है आपका समाज के लिए बहुत बहुत ही बहुत बहुत धन्यवाद, आभार। थैंक यू सो मच। गॉड ब्लेस। लव यू सर। धन्यवाद ठाकुर जी. धन्यवाद धन्यवाद. आज मिल गए, बहुत दिन के बाद मिल गए. धन्यवाद. राहुल दादा बोलताय का? राहुल दादा. हैप्पी बर्थडे. राहुल दादानी फुल दिलं. हो. मालिक कोण आहे? संजय दादा आहे. संजय आमचे नातीन. डॉक्टर संजय दादा बोलतात. बोलले. काय दादा आहे? पाला. दादा हा बोला बोला. हा धांडे साहेब बोला. केटी मतदाता येणार आहे दादा. हॅपी बर्थडे म्हणते. हॅपी बर्थडे म्हणते. नाती नाही. हा नाव काय तुझं? नाव सांगतो. ईशश्री. ईशाश्री. हा. अरे वा. केला बाबा. मुलीच्या याच्यावर केला. हो पुण्याचीच आहे. आजोबाच्या रूमचा. अच्छा. आणि तो हे लाईट चेक केला वाटते. तुम्हाला नमस्कार नमस्कार. हा आता मते साहेबांविषयी सर्वांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्याविषयी काय बोलावं? ते शांत, संयमी, मनमिळाऊ आणि समाजाप्रती समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यातून अशी निरंतरपणे समाजसेवा घडत राहो यासाठी परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आज डॉक्टर नरेश चारमोडे यांनी पिरॅमिड क्लास घेतलेला आहे. फारच म्हणजे मी पहिल्यांदाच तो अटेंड केलेला आहे. फारच इम्पॅक्टफुल वाटला. खूप छान वाटलं. म्हणजे मी पण अर्धा तास म्हणजे मिस केला असं वाटलं, पण अर्धा तास जॉईन केला. खूपच छान वाटलं म्हणजे एकदम. आता दिवाळी सुरुवात झालेली आहे. दिवाळीला माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी परत एकदा मी मते साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे, समाधानाचे व दीर्घायुष्य लाभो हे परत एकदा परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद वाघा साहेब. धन्यवाद. आज खूप अगदी महत्वाच्या सर्व महान व्यक्तीकडून मला शुभेच्छा भेटत आहे. धन्यवाद. दिवाळी अंक लवकरच प्रकाशित होत आहे.
आपले दिवाळी अंकाचं जे काही आपलं आता प्रकाशन होत आहे 25वा दिवाळी अंक, सर्वांना एक सांगू इच्छितो की वाघाई साहेबांच्या प्रेरणेने हा दिवाळी अंक सुरू झालेला आहे 2001 साली, आणि आता हे 25वं वर्ष आहे. तर आपण सातत्याने काम करून एक दर्जेदार दिवाळी अंक आपण समाजासमोर आणतोय. तर याचं सर्व श्रेय वाघाई साहेबांना जातं. त्यांची इच्छा होती की एक काहीतरी पहिले समाज भारती आपण मासिक स्वरूपात काढायचं, पण त्यांचंच प्रेरणा आहे की आपण दिवाळी अंक अगदी सातत्याने आपण, आणि आज 25 वर्ष आम्ही काम करतोय. तर यावेळेस 115 पेजेसचं झालं आणि कमीत कमी 200 पेजेसचं यावेळेस आपला दिवाळी अंक होईल. तर तेच कामं मला आता असं जवळजवळ करावं लागत होतं. हे सर्व दिवाळी अंकाचं कृती आहे चालू आहे. लास्ट थँक्यू आहे, शेवटचा हात फिरून चालू आहे. तर हे कामं सातत्याने समाजसेवा करताना ह्या वृत्तांकन करणं किंवा ह्या सर्व मंडळी आपल्याला प्रत्येक स्तरावर मिळतं, त्याच्यामुळे ऊर्जा तयार होतं. आणि जेव्हा आपण जसं आता भंडाऱ्याला जाऊन आलो, लाखनीला जाऊन आलो, सर्वीकडे आपण फिरून आलो, तर त्यामधून सुद्धा खूप ऊर्जा आपल्याला प्राप्त होतं. आणि समाजसेवा समाजाच्या अगदी घटकापर्यंत पोहोचल्यावरच आपल्याला कळतं की नेमकं काय आहे म्हणून. आणि हे करत असताना सर्व मंडळी जेव्हा एक जुळतो आणि ज्या विचाराची चांगली चांगली मंडळी आहे त्यांचं जर आपण संकलन केलं आणि ते समाजासमोर आणलं तर मला वाटतं खूप कामं होऊ शकतात. आता ताईंनी जसं सांगितलं, लक्ष्मीताईंनी, जसं मी गोंदियाला गेल्यानंतर की त्या ठिकाणी जेव्हा दौरा काढला, त्या ठिकाणी दौऱ्यामध्ये त्या परिसरातली सर्व मंडळी, म्हणजे पक्षीय तर भरपूर असतं पण एकत्र आली, आणि त्यावेळेस दर्शन झालं की आम्ही सर्व पक्षाचे जरी हे असेल तरी आम्ही सर्व एकत्र आहोत समाजाचे. तेव्हा मला खूप बरं वाटलं की सर्व मंडळी एक समाज म्हणून किंवा एक कोणतरी एकत्र येणं हे खूप गरजेचं असतं. आणि मला वाटतं निर्मिती तर आपली निश्चितच कुटुंबापासून झालेली असते. कुटुंब, समाज, नंतर मग आपलं गाव, तालुका, देश, असा ह्या पद्धतीने पुढे जातो. तर मला वाटतं ह्या बिंदू जर पकडून आपण काम केलं तर खूप काही आपल्याला जीवनामध्ये मिळू शकतं, आणि हेच महत्वाचं आहे. सर्व समावेशक जरी असेल तरी एकक असतं त्याच्यामध्ये, आणि तो एकक म्हणजे आपण जो बिंदू पकडला पाहिजे. तर मला वाटते हे सर्व मंडळी जे जोडलेली आहे एका गुंफण झालेलं आहे योग वर्गाच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून, हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण जेव्हा एखादं कुठल्या जरी सुरुवात करतो तर मला वाटतं तो बिंदू नेहमी आपण सोबत ठेवला पाहिजे. आणि आपण योग वर्ग सुरू करताना हीच बाब लक्षात घेतली की सर्व ज्या मंडळी एकत्र आल्यानंतर त्याला सातत्याने पुढे नेलं पाहिजे. आणि मला वाटतं हा योग वर्ग आज आपले राहुल त्यांच्या डोक्यातून जी कल्पना निघाली तो पण या ठिकाणी निश्चितच हजर आहे, आणि सर्व मंडळी त्यामध्ये जे काम करतात ती सर्व एकत्र आली. निश्चितच आजच्या वाढदिवसानिमित्त मला वाटते हा योग, आणि विशेषतः तारमोरे दादांच्या अगदी पिरॅमिड मधून हे होत आहे, तर निश्चितच आनंदाचा योग आहे हा, असं मला वाटते. सर्वांनी मला जे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि विशेषतः टोपे साहेबांनी हे सर्व घडून आणलं, कारण त्यांचा ह्या बाबतीतला हातखंडा भरपूर मोठा आहे. कारण ते एखादी गोष्ट करताना अगदी योग वर्गात असो किंवा फोन करून सर्वांना ह्या बाबतीत तर त्यांना मानावं लागेल. तर हे सर्व मंडळी एकत्र आपल्या पुढच्या आपण कार्य पण निश्चित केलेलं आहे की हे आपण असं सातत्याने सुरू ठेवायचं आहे. तर मी या ठिकाणी सर्व धन्यवाद देऊन माझे जे काही शब्द आहेत ते या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद. नमस्कार सर. मते सर नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार माधुरी. किती दिवसांनी. बोला बोला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. हा धन्यवाद 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 धन्यवाद. नमस्कार सर. हा किती मंडळी कुठून कुठून जोडत आहे एक. धन्यवाद धन्यवाद. ठीक ठीक. हा नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. वाढदिवस सर.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा ओळखलं? सरांची भेट, हा ओळखलं ना, का नाही विसरणार तेच थोडंच म्हणलं. बाबा. ठीक आहे सर, थँक्यू सर. हो हो ठीक आहे. धन्यवाद. आता येऊन गेल्या का माधुरी याला आपल्या नागपूरला हो येऊन गेल्या नागपूरला का? आले होते नागपूरला. हा भेट नागपूरला नाही येऊन झाली. गेले. हो हो तेच म्हटलं, भेट नाही झाली, मला कळलं. तुझी कधी सर कधी? आता नागपूरला गेली आता तेव्हा. कुठं येऊन हा. गेल्या? तुम्ही नागपूरला होते का? हो हो कार्यक्रमाला होतो. अरे हो 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 स्टेजवर होते, हो बरोबर आहे. हा तेच तेच. चला नाही झाले येते झाले. धन्यवाद कधी सर. दौरा. धन्यवाद तर धन्यवाद. या निमित्ताने सगळे आमचे बांधव उपस्थित झालेत आणि या वर्गाला त्यांनी आम्हाला 5 वर्षापर्यंत आशीर्वाद दिला आणि पुढचे पण 5 वर्ष असेच आशीर्वाद देतील. आणि आमचा वर्गाचा उद्देश आहे की आपल्या शरीरातला जो डॉक्टर आहे त्याचा परिचय करून द्यावा. तो उद्देश निश्चित सफल होईल आम्हाला पूर्ण खात्री आहे. तर मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. दादा संजय साहेब, दादा संजय थोडं मला बोलायचं. संजय पेंडसे दादा मीटिंगवर होते. हा संजय पेंडसे दादा मीटिंगवर होते. हो नमस्कार. हरिओम. नमस्कार नमस्कार. बोला पेंशन. हरिओम. हरिओम. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं हे समाज कार्य आणि आपला योग वर्ग असंच पुढे चालत राहावा आणि आपल्याला उदंड आयुष्य लावावं आणि सुख शांती समृद्धी यावं. या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद पेंडे साहेब, धन्यवाद. तर थोडं मला ठावकर साहेब योग वर्गाबद्दल बोलायचं थोडं, कारण आपण जे सुरुवातीला जे व्हिडिओ वगैरे किंवा सर्व अगदी भरपूर काम चालू होतं. कारण माझं 1-1.5 वर्ष हा याच्यामध्ये थोडं